आज आपण लाल माटाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे। त्यासाठी इथे लाल माटाची भाजी मी इथे खोडून घेतलेली, जी पानं असतात ती पानं आपल्याला थोडेसे पाठीमागचे देठ आपल्याला त्यामध्ये घ्यायचे, स्वच्छ धुवून चिरून घेतलेले। आता जेव्हा आपण लाल माटाची भाजी बनवतो तेव्हा त्यामध्ये खूप सारा ठेचलेला लसूण आणि कांदा घातला की भाजीची जी चव असते ती अगदी छान लागते। कढईमध्ये आपल्याला एक पळीभर तेल घालून घ्यायचं, जिरी फक्त आपल्याला इथे घालायची आहे। जिरी थोडीशी तडतडली, ठेचून घेतलेला लसूण आपल्याला घालून तेलामध्ये हलकासा असा परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये चिरलेला कांदा मी घातलेला आहे। आता कांदा मी मोठा चिरलेला नाही आहे, तर असा आडवा चिरून घेतलेला आहे, पण आडवा चिरताना सुद्धा तो जास्त बारीक नाही चिरायचा, तर थोडासा तो असा मोठा ठेवायचा। हलकासा असा आपल्याला तो भाजून घ्यायचा तेलामध्ये, जास्त लाल अजिबात करायचा नाही आणि कच्चा पण नाही ठेवायचा। फक्त कांद्याचा जो कचवटपणा असतो तो कमी झाला पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये कोणतेही जास्त मसाले अजिबात घालायचे नाही। हिरवी मिरची घालण्यापेक्षा लाल तिखट, थोडंसं आपल्याला हिंग यामध्ये घालायचा आणि तेलामध्ये अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा। लाल मसाला घालून केलेली भाजी खूप छान लागते। त्यानंतर मी इथे भाजी जी आहे ती अशी थोडीशी चिरून घेतलेली आहे, बारीक चिरलेले नाही आहे, पण माठाच्या भाजीची पानं जी असतात ती मोठी असतात म्हणून अशी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे। चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं। भाजी व्यवस्थित खालीवर करून कांदा आणि ठेचलेला लसूण व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि त्यानंतर अशी पसरून ठेवून आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवायची। गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला अगदी 10-12 मिनिट भाजी इथे चांगली शिजून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। पाणी जे आहे ते पूर्ण सुकलं गेलेलं आहे। भाजी इथे जास्त कोरडी अजिबात करायची नाही, थोडंसं त्यामध्ये वलसरपणा ठेवायचा, म्हणजे खाताना ती चांगली लागते। तर इथे झाली आपली लाल माटाची भाजी बनवून तयार। अगदी खायला चविष्ट असते आणि खूप पोषक असते। पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही भाजी उगून येते किंवा मिरच्यांमध्ये लावली जाते। तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने माठाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी आपण बघितलेली आहे। आवडली असेल तर लाईक करा। तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा।